नमस्कार मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान या मराठी YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ फॉर्म्युलाबद्दल माहिती घेणार आहोत आणि ते कसे वापरायचे ते आपण ह्या एक्सेल फाईलच्या द्वारे आपण ते शिकणार आहोत. तर प्रथमतः इफ फॉर्म्युला काय आहे ते आपण बघूया. इफ ला आपण मराठीत जर असे म्हणतो. म्हणजे एक लॉजिकल फॉर्म्युला हा आहे. म्हणजे काय? जर एक आपण त्याला कंडिशन दिली म्हणजे अट दिली, तर ती खरी असेल म्हणजे ट्रू असेल, तर एक रिझल्ट आणि तसं नसेल, तर दुसरा रिझल्ट देतो. तोच म्हणजे इफ फॉर्म्युला. तर त्याचे बऱ्याचपैकी आपल्याला इफ फॉर्म्युलेचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. तर आपण एक सिंपल एक साधा इफ फॉर्म्युला आपण बघू आणि मग हळू आपण नेक्स्ट स्टेपला आपण जाऊयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला आपण देताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा वापर करतोय. तर थोडं समजून घ्या. इथे राम आणि त्याचा इथे मराठीमध्ये मिळणारं त्याला मार्क आपण इथे आपण टाकूयात आणि एक कंडिशन लावू आणि मग आपण तो फॉर्म्युला कसा वर्क करतो ते पाहूयात. जसं की इथे रामला तुम्हाला बघायला मिळेल, की राम आहे. मराठीत त्याला आपण समजा 35 ला आपल्याकडे 5 असतं. तर आपल्याला इथे फॉर्म्युल्यामध्ये काय आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला असं पाहिजे, की समजा जर रामला 35 मार्क मिळाले, तर तो पास. 35 पेक्षा जर कमी मिळाले, तर फेल. अशी आपण अट टाकूयात त्या फॉर्म्युल्यासाठी आणि मग तो रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. तर मी ते टाइप करतो इज इक्वल टू इफचा फॉर्म्युला आहे म्हणून इफ इज इक्वल टू आपल्याला प्रत्येक फॉर्म्युलाला टाकावंच लागतं. त्याच्यानंतर ब्रॅकेट. आता मला कुठे पाहिजे? तर इथे पाहिजे. म्हणजे इथे मी मार्क टाकणार आहे तो मला सिलेक्ट करायचा आहे. C3 मी सिलेक्ट केला. त्याच्यानंतर लेस दॅन म्हणजे मला जर कमी असेल तर इज इक्वल टू कशाच्या? तर 35 मार्कांच्या पेक्षा. तर माझी कंडिशन काय आली पाहिजे? जर 35 जर मिळाले तर पास आलं पाहिजे. जर 35 नसतील तर काय आलं पाहिजे? फेल. डबल एनोटेड मध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे फेल आहे कारण इथे कुठलीच व्हॅल्यू नाहीये. आता मी इथे टाकतो 35. बघा 35 टाकल्यानंतर इथे मला हा पास दाखवते. बरोबर. जर मी 34 टाकले तर फेल दाखवेल. जर 70 टाकले 100 पैकी तर पास दाखवेल. म्हणजेच काय मी त्याला एक अट दिली त्या फॉर्म्युल्याला तर मला त्याने त्या अटीप्रमाणे मला तो दाखवायला सुरुवात केली. हाच आहे इफ फॉर्म्युला. आता इफ फॉर्म्युला आपण ग्रेड नुसार पण लावू शकतो. आता बघा इथे मी 75, 60, 45 आणि 30 अशा प्रकारचे मार्क. आता आपण एक स्लॅब ठरवतो, की किती मार्कांना कुठली ग्रेड असते. तर मी असं बोलतो, की समजा 70 मार्काच्या इथे असेल तर मला ए ग्रेड पाहिजे. 55 मार्क असतील तर बी ग्रेड पाहिजे. त्याच्यानंतर 40 सी असेल तर फेल असेल. अशा पद्धतीने आपण ती ग्रेड लावूयात. तर ते कसं येतं ते बघूयात आपण. आता समजा मी इथे इज इक्वल टू ही फॉर्म्युला लावला. ब्रॅकेट. त्याच्यानंतर कुठलं पाहिजे मला? इथलं पाहिजे. फॉर्म्युला आपण एकदाच लावायचा आणि कॉपी पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण टाइप करूयात लेस दॅन इज इक्वल टू 70. 70 मार्क जर असतील तर ए ग्रेड दाखवायचे आहे. त्याच्यानंतर परत आपण टाकू इफ दुसरा फॉर्म्युला, दुसरी कंडिशन सेम आपल्याला परत हेच सिलेक्ट करायचं आहे. परत लेस दॅन इज इक्वल टू 40 मार्क 40 मार्क पेक्षा जर कमी असतील 40 मार्क आपण टाकूयात. नाही आपण 55 मार्काला आपण बी ग्रेड बोललो होतो. 55 मार्कापेक्षा जर कमी असतील लेस दॅन तर इथे बी ग्रेड परत इफ फॉर्म्युला. दुसरा स्लॅब काय सांगतोय आपल्याला? F3 जर इज इक्वल टू 40 मार्क जर असतील तर फेल म्हणून
काउंट करा. ते आपल्याला 55 मार्क असतील. फॉर्म्युला आपल्याला पुन्हा एकदा असा चेक करायचा आहे. ओके, इथे आपला कॉमा राहिला होता, बाकी हा पुढचा बरोबर. येस. आता हे मी सगळीकडे पेस्ट करतो. आता तुम्हाला लक्षात येईल, आपला जो फॉर्म्युला होता हा फक्त आपण 40 पर्यंत टाकला आहे, म्हणून इथे फॉल्स आलाय. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याला आन्सर देता आलं नाही. मात्र आपण कंडिशन काय टाकली होती, 70 मार्क जर असतील, 70च्या पुढे असतील तर ए ग्रेड, 70 पेक्षा कमी असतील म्हणजेच 55 पेक्षा जर दरम्यान असतील तर बी ग्रेड, आणि जर 40 पेक्षा जर कमी असतील म्हणजे 45 जरी आहे तरी फेल, असा आपण इथे फॉर्म्युला टाकला होता. तर आपण जो फॉर्म्युला टाकला तो बरोबर इथे आलेला आहे. आता अजून याच्यामध्ये आपण ऍडिशनल करू शकतो. आता 30 वगैरे, आता फेल म्हटलं तर त्याच्या पुढे येतच नाहीये, त्याच्यामुळं हे ग्रेड नुसार आपण फॉर्म्युला इफचा लावू शकतो. पण थोडक्यात काय, आपण एखादी कंडिशन द्यायची आणि त्या कंडिशन नुसार म्हणजे परिस्थिती द्यायची आणि त्या परिस्थितीनुसार आपल्याला पाहिजे तो रिझल्ट आपण दाखवू शकतो. दुसरी एक शीट आहे ज्याच्याने तुम्हाला बरोबर लक्षात येईल. इथे मी काही मुलांची नावं लिहिलेत. आता इथे 2 फॉर्म्युला मी यूज केलेत. एक तर कंडिशनल फॉर्मॅटिंग पण आहे, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला फॉर्मॅटिंग दिसेल. म्हणजे जर मार्क कशी कमी वगैरे असतील तर तुम्हाला ते दिसतील. जसं की आता इथे मी सगळ्यांचे मार्क टाकून घेतो. 34, 45, 60, 67, 70 आणि 40 मार्क मी एकाच विद्यार्थ्याचे टाकलेत. आता बघा 34 मार्क म्हणजे 35 पेक्षा कमी आहेत. जर 35 मी केले तर ते फॉर्मॅटिंग जाईल. तर ते कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये आपण ते पाहिलं होतं. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून ते बघू शकता. आता इथे मी ऑटोमॅटिक इथे टोटल होत आहेत, कारण मी समचा फॉर्म्युला टाकला आहे आणि इथे पर्सेंटेजचा टाकलेला फॉर्म्युला आहे. पर्सेंटेजचा फॉर्म्युला म्हणजे पर्सेंटेजचा एक फॉर्म्युला पण येतो, पण आपण वेगळ्या कंडिशन मध्ये टाकलेला आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल, मी याला एडिट करतो. मी काय केलं की जे टोटल मार्क डिवायडेड 600, कारण 6 विषय आहेत 100 मार्काचे, 600 इंटू 100, त्याच्यामुळे माझे पर्सेंटेज किती आले 52.67. आता इथे इफ फॉर्म्युला कसा लावायचा, तर इज इक्वल टू इफ, त्याच्यानंतर आपल्याला कुठला लॉजिकल टेस्ट आहे, तर माझा पर्सेंटेज जर हे असतील तर. आता इथे आपल्याला फॉर्म्युला लावताना बघा, मी हे सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मला टाईप करायचं आहे लेस दॅन इज इक्वल टू 35. तुम्ही कुठलाही पर्सेंटेज ठेवू, मी 35 ठेवलाय. आता हा पासच आहे का, तर एकच विषय केलाय पण एका मार्कासाठी केलाय. 35 मग काय होणार, तर मला परत काय सांगायचं आहे, 35 पेक्षा वर जर गेले तर मला पास लावायचं. हा पास आहे. आता इथे मी चेंजेस करतो, म्हणजे समजा मी सगळीकडे 34, इथे 30च मार्क मिळाले, इथे 24च मिळाले, तर बघा इथे फॉल्स झालेला आहे. म्हणजे कारण मी इथे दिलेलं नाहीये. आता मी इथे काय दिसतो, दुसरी कंडिशन जर पास नाही झाला तर दुसरी कंडिशन म्हणजे जर तशी कंडिशन झालीच नाही, म्हणजे पासच्या दरम्यान आलाच नाही, तर काय इथे फेल आलं, फेल. तर अशा पद्धतीने आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग इथे यूज करू शकतो आपण, आणि हा इथे इफ फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. म्हणजे काय, तुम्हाला खूप मोठा डेटा असेल तर हा डेटा तुम्ही आरामात तुम्ही फॉर्म्युला लावून अनालिसिस करू शकता. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण घेत नाही. बाकीचे आपण अजून इफचे काय आहेत ते फॉर्म्युला पण आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ही माहिती आपल्या इतर मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका. तत्पूर्वी मी तुमची रजा घेतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.